चोपडा या तालुक्याच्या गावापासून काही अंतरावर अकुलखेडा हे गाव आहे. या गावी जगदीश काशीनाथ पाटील हा अवघ्या 34 वर्ष वयाचा तरुण राहतो. मूळ निमगावान येथील रहिवासी असलेला जगदीश पाटील याचे वयाच्या 30व्या वर्षी लग्न झाले. योग्य वेळी योग्य वयात जगदीश पाटील या तरुणाचा अनिता या 18 वर्षाच्या तरुणीसोबत विवाह झाला. जगदीशचे वैवाहिक जीवन सुखात सुरू होते. आरओ वॉटर फिल्टर प्लांटचा व्यवसाय त्याने थाटला. या व्यवसायातून त्याला चांगले उत्पन्न सुरू झाले. बघता बघता त्याने एक 4 चाकी वाहन खरेदी केले. ते वाहन त्याने भाड्याने दिले. एकीकडे त्याची व्यवसायात प्रगती होत होती, दुसरीकडे त्याचा संसारही फुलत होता. त्याच्या संसार वेलीवर एक पुत्र आणि एक कन्यारत्नाचे आगमन झाले. एकंदरीत त्याच्या सुखाचा संसार सुरू होता. दरम्यानच्या कालावधीत त्याची पत्नी आणि त्याच्या हातात एक अँड्रॉइड मोबाईल आला. हाती अँड्रॉइड मोबाईल आल्यामुळे ती फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप असे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हाताळू लागली. कर लो दुनिया मुठ्ठी में या स्लोगनने मोबाईल युगाची सुरुवात झाली होती. मोबाईलच्या माध्यमातून जग तिच्या अगदी जवळ आणि मुठीत आले. बघता बघता अनिताला मोबाईलचे वेड लागले. युट्यूब, व्हॉट्सअप हाताळता हाताळता तिला इंस्टाग्रामची वेड लागले. ती दररोज इंस्टाग्रामवर रील बघू लागली. तिला इंस्टाग्रामवर रील बघण्याची वेड अर्थात व्यसनच जडले. या माध्यमातून ती देवानंद धनगर या 35 तरुणाच्या संपर्कात आली. देवानंद धनगर हा शिरपूर तालुक्यातील भामपूर येथील रहिवासी होता. ज्याप्रमाणे अनिता विवाहित होती तसा देवानंदही विवाहित होता. दोघे विवाहित इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकमेकांच्या जवळ आले. दोघे एकमेकांसोबत मोबाईलवर चॅटिंग करू लागले. अहिराणी भाषेत एक गाणे तयार करण्याचा प्रस्ताव देवानंद याने अनिताजवळ ठेवला होता. या गाण्यात अनिताला रोल देण्याची त्याची इच्छा होती. हा प्रकार एके दिवशी तिचे पती जगदीशला समजला. जगदीशने याबाबत अनिताला जाब विचारला. त्यावेळी तिने आपल्या देवानंद सोबत व्हॉट्सअपवर चॅटिंग झाल्याचे कबूल केले. मात्र मी मरेपर्यंत तुझीच राहील असे तिने पती जगदीशला सांगून हाताबाहेर जाणारी परिस्थिती काबूत ठेवल्यामुळे जगदीश शांत झाला. आपल्या लग्नाचा पती असून हम दो हमारे दो असा आपला सुखाचा चौकोनी परिवार आहे हे तिने समजून घेतल्यामुळे तिने देवानंद सोबतची अटॅचमेंट कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला. ती त्याला टाळू लागली. मात्र गेल्या 4 ते 5 वर्षापासून अनिताच्या संगतीत राहण्याची व तिच्यासोबत चॅटिंग करण्याची सवय जडलेला देवानंद तिचा दिवाना झाला होता. त्याने आपल्या छातीवर अनिताच्या टॅटूसह अनु माझी बायको असे गोंधून घेतले होते. काही केल्या देवानंद तिचा नाद सोडण्यास तयार नव्हता. देवानंदने आपल्या छातीवर अनिताचा फोटो आणि तिचे नाव गोंधून घेतल्याचे त्याच्या पत्नीच्या लक्षात आले. आपला पती परस्त्रीच्या नादी लागल्याचे बघून ती संतापली. घरात वादाला तोंड फुटले. आपल्या पतीनेच विश्वासात केल्याचे चिडून ती त्याला कायमची सोडून निघून गेली. पत्नी सोडून गेल्यामुळे देवानंदला रान मोकळे झाले होते. मात्र इकडे अनिता त्याला टाळत असल्यामुळे एकाकी पडलेला देवानंद काही केल्या अनिताचा नाद सोडण्यास तयार नव्हता. दिनांक 28 फेब्रुवारी 2026 शनिवारचा दिवस उजाडला. या दिवशी सकाळी 7 वाजता नेहमीप्रमाणे अनिताची मुले शाळेत गेली. अनिताचा पती जगदीश हा मूळ गावी निमगव्हाण येथे त्याच्या आईला पापड देण्यासाठी गेला. यावेळी अनिता घरी एकटीच होती. सकाळी 9 वाजता तिने गल्लीतील इतर महिलांच्या मदतीने स्वतःच्या अंगणात कुरडया तयार केल्या. आज आपल्या जीवनातील अखेरचा दिवस असल्याचे तिला माहीत देखील नव्हते. ते केवळ नियतीला माहीत होते. 10:30 वाजता शाळेत गेलेली तिची मुलगी घरी परत आली. त्यावेळी घर बंद होते. घराचा लोखंडी दरवाजा उघडण्यासाठी तिच्या मुलीने बारीक जाळीतून हात टाकत आतून बंद असलेला दरवाजा उघडला. घराचा दरवाजा उघडताच अनिताची मुलगी एका क्षणासाठी निशब्द झाली. तिच्या तोंडून शब्द निघत नव्हते. मात्र पुढच्याच क्षणी ती जोरात ओरडत धाई मोकळून रडू लागली. तिने पाहिलेले दृश्य भयावह होते. तिची आई अनिता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिच्या शेजारी देवानंद धनगर हा देखील रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला होता. बाजूलाच एक पिस्टल आणि 2 काडतुसे पडलेली होती. एकूणच भयावह दृश्य अनिताच्या मुलीने बालपणात पाहिले होते. ते दृश्य तिच्या बालमनावर कोरले गेले. ते दृश्य तिच्या नजरेसमोर सरकण्यास तयारच नव्हते. प्रसंग बाका होता. प्रसंगाचे भान ठेवत तिने वडील जगदीश पाटील यांना कॉल लावला. "अप्पा, तुम्ही लवकर घरी या. आपल्या घरात आई व तिच्याजवळ अजून एक जण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे," असा तिने निरोप दिला. मुलीचा रडलेला आवाज आणि निरोप ऐकताच
जगदीशच्या मनात धस्स झाले. निमगावाने येथे आईला पापड देण्यासाठी आलेला जगदीश आईला सोबत घेऊन लगेचच अकुलखेडा येथे येण्यास निघाला. घराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली होती. जगदीश व त्याच्या आईने घरात जाऊन पाहिले असता घरात अनिता व देवानंद या दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्यांना दिसून आले. हे पाहून जगदीशने हंबरडा फोडताच त्याला गल्लीतील लोकांनी घराबाहेर काढत शांत केले. या घटनेची चोपडा शहर पोलिसांना माहिती देण्यात आली होती. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणी कामी उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पुढील तपासाला सुरुवात केली. मयत देवानंद धनगर याच अनिताचा पती जगदीश याने यापूर्वी कधी पाहिले नव्हते. मात्र अनिताच्या देवानंद नावाच्या व्यक्तीसोबत मोबाईलवर चॅटिंग होत असल्याचे त्याला माहीत होते. पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला असता त्याचे नाव देवानंद सुभाष धनगर असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आपल्या पत्नीसोबत इंस्टाग्रामच्या माध्यमातून चॅट करणारा हाच तो देवानंद धनगर असल्याचे जगदीशच्या लक्षात आले. अनिता ही देवानंद यास वेळ देत नसल्यामुळे तो तिला मारून टाकणार असल्याचा आणि स्वतः देखील आत्महत्या करणार असल्याचा मेसेज पोलिसांना त्यांच्या मोबाईलमध्ये आढळून आला. देवानंदने स्वतःच्या मोबाईलवर जगदीश मला माफ कर, माझे आणि अनिताचे प्रेम आहे, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, मला ते टाळत आहे, दुसऱ्यासोबत बोलते, मी तिला सोडणार नाही आणि मी पण जिवंत राहणार नाही, असा व्हॉट्सअप मेसेज देवानंद याने टाईप केला होता. हा मेसेज जगदीशला रवाना करण्याचे राहून गेल्याचे समजते. या कालावधीत अनिता आणि देवानंद यांच्यात वाद झाला. त्या वादाची परिणती गोळीबारात झाल्याचे म्हटले जाते. हत्या व आत्महत्येच्या या घटनेप्रकरणी मयत अनिताचा पती जगदीश काशीनाथ पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलीस स्टेशनला देवानंद सुभाष धनगर याच्या विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याची पुढील तपास पोलीस निरीक्षक करत आहे. सोशल मीडियाचा दुरुपयोग केल्याने काय परिणाम होतात हे या घटनेतून दिसून येते. अनिताच्या प्रेमात दिवाना झालेला देवानंद याने स्वतःच्या छातीवर तिचा फोटो आणि नाव गोंधून घेतले होते. त्यामुळे त्याच्या पत्नीने त्याला सोडचिठ्ठी देत त्याच्यापासून सुटका करून घेतली. देवानंदची पत्नी त्याच्यापासून मुक्त झाली. देवानंद याने स्वतःवर गोळी झाडून जीवनातून आपली मुक्तता करून घेतली. याशिवाय अनिता देखील देवाघरी गेली. मात्र अनिताचा पती एकाकी झाला. महत्वाचे म्हणजे तिची दोन्ही मुले मातृप्रेमाला कायमची पारखी झाली. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये